छत्रपती संभाजीनगरमध्ये युती झालेली नसताना पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलीने उमेदवारी अर्ज भरलाय। मंत्री संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट हिने महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। गेल्या वेळी शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाटने महापालिका निवडणूक लढवली होती। यावेळी शिरसाटांची कन्या रिंगणात उतरल्याचं बघायला मिळतंय। विशेष म्हणजे महायुतीचं ठरलं नसताना आता शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार फॉर्म भरताना दिसून येत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये युती होणार की नाही या संदर्भात अजूनही वाटाघाटी होत आहेत। मात्र दुसरीकडे शिरसाटांच्या कन्येने फॉर्म भरलेला आहे, त्यामुळे याचा अर्थ नेमका काय घ्यायचा हा अजूनही प्रश्न आहे। याची चर्चा सुरू झालेली आहे। सचिन जिरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सचिन, युती होणार नाही असा याचा अर्थ घ्यायचा की युती झाली तर उमेदवारी फिक्स असं समजायचं? नम्रता, सध्या जर आपण पाहिलं सध्याचं वातावरण संभ्रमाचं झालेलं आहे। महायुतीमध्ये दोन्ही पक्ष म्हणजे भाजप असेल किंवा शिंदेची शिवसेना असेल, दोघांचे जे उमेदवार आहे सध्या या उमेदवारी अर्ज भरताना आपल्याला पाहायला मिळतं। आता काही क्षणापूर्वीची जर गोष्ट आपण पाहिली तर या ठिकाणी मंत्री संजय शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तर दुसरे जे आमदार आहेत प्रदीप जयस्वाल यांचे चिरंजीव ऋषिकेश जयस्वाल यांनी देखील फॉर्म भरलेला आहे। त्यामुळे आता कुठेतरी युती होणार का किंवा युतीमध्ये काही बिनस अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेला आहे। मात्र शिंदेच्या शिवसेनेमधला एक गट हा आता मानतोय की ही युती झालेली आहे, तर दुसरा गट जो आहे तो आता मानतोय की युती होणार नाही। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेमध्ये देखील दुफळी सध्या पाहायला मिळत आहे। त्यांचे जिल्हा अध्यक्ष देखील नाराज असल्याच्या बातमी समोर आलेल्या आहे। ते निवडणूक लढवणार नाही, त्यांचा देखील जो तिकीट आहे तो कापण्यात आलं असल्याची जोरदार चर्चा या शहरामध्ये सुरू आहे। त्यामुळे राजकीय घडामोडींना संभाजीनगरमध्ये वेग आलेला आहे। नम्रता। सचिन, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।